नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आली। नागपूर ग्रामीण पोलिसांची एसआयटी 12वी पेपरफुटीचा आता तपास करणार आहे। उमरेड पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 2 जणांना अटक झाली आहे। मंडळाच्या अधिकाऱ्यांची भूमिका का? पेपरफुटीचं केंद्र नागपूर जिल्ह्यातील उमरेड असल्याची माहिती उघड झालेली आहे आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे जवळपास केमिस्ट्रीचा पेपर 18 फेब्रुवारीला झाला, त्याच्या 24 दिवस आधी म्हणजे 25 जानेवारीलाच हा पेपर फुटला होता आणि तो जसाच्या तसा पेपर खासगी ट्युशन क्लासेसकडे पोहोचला होता। अगदी सारख्या म्हणजे जवळपास 95% पेक्षा जास्त प्रश्न जे आहे ते जसेच्या तसे आहे आणि ते अनुक्रमानुसार आहे। हे बघा मी तुम्हाला दाखवतोय, हा सेक्शन 1 आहे। आता बघा हा सेक्शन ए मधले प्रश्न आहे, हा टार्गेट अकॅडमीचा प्रश्न सेक्शन ए हायलाइट केलेला आहे आणि हा नागपूर बोर्डाचा प्रश्न आहे सेक्शन ए चा। म्हणजे अनुक्रम पण सेम आहे। हे बघा हायलाइट केलेला हा प्रश्न तोच आहे आणि हा प्रश्न तोच आहे। पण हे एकच नाही, हे बघा दुसरा प्रश्न सारखाच, तोही प्रश्न सारखा। अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। नागपूर बोर्डाचे अधिकारी म्हटले की 50% वगैरे पेपर मॅच होतोय। हा पेपर आता TV9 मराठीने प्रश्न टॅली केलेला आहे। 95% पेक्षा जास्त प्रश्न मॅच होत आहेत आता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुक्रम सुद्धा बदललेले नाही। चिकाटीनं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल जर अशा प्रकारे जर पेपर महाराष्ट्रामध्ये लीक होत राहिले तर। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।